हाय हॅलो नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहे झणझणीत मटण. त्यासाठी आपण तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतले आणि अर्धा किलो मटण घेतले. हे सगळं एकत्र मिक्स करायचं आहे. तेल सगळं त्या मटणाला लागलं पाहिजे, म्हणजे आपला जो आळणी रस्सा आहे तो एकदम चविष्ट होतो. आता हे सगळं हलवून घेणार आहे मी. हळद, आलं लसूण पेस्ट, तेल आणि मटण हे सगळं एकत्रित करून त्यामध्ये गरम पाणी आणि मीठ ॲड करणार आहे. हे दोन्ही टाकून आपण आता त्याला 5 शिट्ट्या करून घेतल्यात. हे बघा कसं मस्त शिजले. आणि हा आळणी रस्सा पण आपण थोडासा बाजूला काढून ठेवणार आहे. त्यानंतर आपण आलं लसूण, कांदा, टोमॅटो हे सगळं बारीक चिरून भाजून घेतलं होतं. त्याचा मसाला, काळा मसाला आणि मीठ हे सगळं एकत्रित करून हे मटण टाकून घेतले. बघा मटण कसं मस्त दिसतं, एकदम चरचरीत. त्यानंतर आता आपण हे जे सगळं मसाल्यात भाजून घेतलं मटण ते मस्त छोट्या गॅसवर ठेवणार आहे. आपण परतून घेणार आहे चांगलं तेलामध्ये. आपण त्यामध्ये एव्हरेस्ट मसाला पण टाकू शकतो. हे सगळे एकत्रित मिक्स केल्यानंतर शिजलेलं मटण, तेल, मसाला, चटणी मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण आळणी रस्सा आहे जो मटणाचा तो ओतून घेणार आहे सगळा. तो ओतल्यानंतर त्यात थोडंसं पाणी ओतून घेणार आहे, जास्त काय टाकणार नाही आहे. त्यानंतर हा बघा आपलं मटण तयार आहे. या खायला मटण.